नागपूर शहरात ड्रग माफिया विरोधात पोलिसात मोठी कारवाई करण्यात येत आहे। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4ने ऑपरेशन थंडर अंतर्गत सक्करदेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून गांजाच्या मोठ्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। मोहम्मद समीर शेख मोहम्मद आणि मोहम्मद अकबर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर 2 आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आशीर्वाद नगरमधील एका घरावर छापा टाकून 3 आरोपींना अटक केली आहे। झडती दरम्यान पोलिसांनी 4 किलो गांजा, रोकड, मोबाईल फोन असा एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक केलेले आरोपी नागपूरचे नसून त्यांचा संबंध हैदराबाद आणि मुंबईशी आहे। यावरून ही केवळ एक स्थानिक घटना नसून एका आंतरराष्ट्रीय ड्रग नेटवर्कचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। आमचे स्टाफ पेट्रोलिंग करत होते एरियामध्ये, ते गुप्त बातमीदार आणि एएसआय नाझीर मेजर त्यांना गुप्त माहिती दिली की आशीर्वाद नगर सक्करदेरा इथे बाहेरचे काही 2-4 व्यक्ती आहेत आणि तिथे गांजाचं विक्री सुरू आहे। त्या गुप्त माहितीवरून आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यावरून मग आम्ही आपल्या रचूनची रेड केली। त्यामध्ये युनिट फोर्सचे अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। यामध्ये जवळपास 3 आरोपी अटक केले आहेत। त्यांचे नाव आहे मोहम्मद अकबर, तो राहणार तेलंगणा। दुसरा आहे मोहम्मद जासिम वल्द, तो राहणार आहे मुंबईचा। आणि मोहम्मद समीर वल्द वाजिदुद्दीन, तो पण राहणार तेलंगणाचा। यातील 2 जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत। त्यांचं नाव आहे मोहम्मद जहागीर बाबा अब्दुल कादर आणि दुसरा अज्जू राणा हैदराबाद राज्य तेलंगणाचे आरोपी आहेत। आणि ही मॉडेल्स जवळपास यापूर्वी पण इथे आलेले आहेत आणि हे इथून गांजा घेऊन जातात आणि हैदराबाद मध्ये विक्री करतात, असे यांची मॉडेल्स होती। 3 आरोपी आम्ही अटक केले, कारवाई केली। टोटल 4 किलो 365 किलोग्रामचा आम्ही गांजा जप्त केलाय आणि हे आरोपी आणि एकूण मुद्देमाल त्याचप्रमाणे 4 मोबाईल जप्त केलेले आहेत। असं आपण 1,54,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। ही संपूर्ण कारवाई माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन झाले आहे। माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंग, सहाय्यक डॉक्टर रेड्डी सर, अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सर, डिटेक्शन सर मागणीकर सर, एसीपी पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण कारवाई युनिट 4चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली। अटक आरोपी आणि फरार आरोपी बाहेरचे आहे, नागपूरला कुठे यायचे, कुणाकडनं विकत घ्यायचे की विकत घ्यायचे, काय पूर्ण माहिती? आशीर्वाद नगरला ते किरायचं घर आहे, साजिद म्हणून यांचं सज्जू, तो पण फरार आहे। त्याने जवळपास ते किरायाने दिलेलं होतं आणि तिथेच ते वरचं रूम रिकाम होतं। तिथं कुणाच्याच नावाची सध्या अजून भेटलेलं नाहीये की कुणाच्या नावावर ते रेंटनं दिलेलं आहे, त्याचा तपास सुरू आहे। आणि त्यामुळे बाकी त्या बिल्डिंग मध्ये खाली फर्स्ट आणि ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला भाडेकरूच आहेत आणि वरच्या 2 रूम आहेत ते रिकामे होतं आणि तिथेच हे लोक मिळून आले। त्यामध्ये गांजा होता आणि हे सगळे तिथे हजर होते। नागपूरहून कुणाकडनं विकत घ्यायचे, काय माहिती समोर आली? बरोबर आहे, याचा तपास सुरू आहे, तपासादरम्यान ते समोर येईल।